2014चे विधानसभेचे निकाल येत असतानाच सिल्वर ओक बाहेर पत्रकार परिषदेत राष्ट्रीय नेते प्रफुल्लभाई पटेल, तत्कालीन प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपला बिनशर्त पाठिंबा असल्याची घोषणा का केली होती, यामागची कारणं डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राला सांगावीत, असं उघड आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, पालघर व ठाणे समन्वयक आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिले. जितेंद्र आव्हाड यांचा स्थायी भाव आहे की अर्धसत्य काहीतरी सांगायचं आणि अर्धसत्य सांगत असताना कायमच महाराष्ट्राची दिशाभूल करायची, हाही त्यांचा स्थायी भाव आहे. 2014च्या लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आणि 2014च्या विधानसभा निवडणुका होण्याच्या मध्ये अलिबागला हॉटेल रविकिरण येथे 2014मध्ये लोकसभेचे विजयी झालेले उमेदवार आणि जे लोकसभेला उभे होते परंतु पराभूत झाले असे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची 2 दिवसीय आढावा बैठक झाली. यामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी आपण सोशल मीडियाचे इन्चार्ज असल्यामुळे सोशल मीडियाचे प्रेझेंटेशन दिलं होतं. कुठेही त्यावेळेचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी आमदारांची गुप्त बैठक घेतली नव्हती की या बैठकीत भाजपबरोबर जाण्याबाबत विषयही झाला नव्हता अथवा चर्चा देखील झाली नव्हती. किंबहुना 2014च्या विधानसभेचे निवडणूक निकाल येत असतानाच सिल्वर ओकच्या बाहेर पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते प्रफुल्लभाई पटेल, प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपला बिनशर्त पाठिंबा असल्याची घोषणा केली होती. त्यावेळी जितेंद्र आव्हाड काउंटिंगमध्ये होते. त्यांचाही रिझल्ट आला नव्हता. भाजप 122 पर्यंत पोहोचला देखील नव्हता. राष्ट्रवादीचे किती निवडून आले ही संख्या माहीतही नव्हती, तर शिवसेनेचे किती निवडून आले हे देखील माहीत नव्हतं. काँग्रेस किती आले, अपक्ष किती आले ही संख्या देखील माहीत नव्हती. अशावेळी विधानसभा निवडणुकीचा निर्णय येण्याआधीच सिल्वर ओकला राष्ट्रीय नेते प्रफुल्लभाई पटेल आणि सुनीलजी तटकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपला पाठिंबा दिल्यामागची कारणं जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राला जरूर सांगावीत, असं त्यांनी उघड आव्हान दिले. जितेंद्र आव्हाड म्हणतात तसं विधानसभा 2014च्या निवडणुका होण्याआधी कोणतीही गुप्त बैठक झाली नव्हती. खोटं बोल पण रेटून बोल आणि माझ्याभोवती राजकारण फिरलं पाहिजे, पक्षापेक्षा मी मोठा, हा जितेंद्र आव्हाड यांचा स्थायी भाव आहे. त्यांनी खरं तर आत्मचिंतन करण्याची गरज आहे. गेल्या वर्षात अनेक त्यांचे सहकारी त्यांना सोडून का गेले, परंतु हाही इशारा आम्ही जितेंद्र आव्हाड यांना देत आहोत की राष्ट्रवादी काँग्रेसचे आत्ताचे आमचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांच्याबद्दल कोणतेही खोटे आरोप करू नका. त्याचं जशास तसं उत्तर आम्हाला देखील देता येईल. इतिहासाची मोडतोड करून वास्तव बदलून आपण काहीही साध्य करणार नसल्याचंही आनंद परांजपे यांनी सांगितलं. 14 साली बिनशर्त भाजपला पाठिंबा देण्याचा सुद्धा निर्णय झाला होता. माझा डॉक्टर जितेंद्र आव्हाडांना सवाल आहे ना की असं काय घडलं होतं की निवडणुकीचे निकाल येत होते, भाजप 122 पर्यंत पोचलं देखील नव्हतं, राष्ट्रवादीचे किती निवडून आलेत ही संख्या माहीत नव्हती, शिवसेनेचे किती निवडून आलेत ही संख्या माहीत नव्हती, काँग्रेसचे किती निवडून आलेत, अपक्ष किती निवडून आलेत ही संख्या माहीत नव्हती. मग असं काय घडलं हे महाराष्ट्राला डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी समजून सांगितलं तर बरं होईल की रिझल्ट यायच्या आधी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्लभाई पटेल आणि तत्कालीन प्रांताध्यक्ष यांना सिल्वर ओक इथे प्रेसला समोर येऊन हा निर्णय जाहीर करावा लागला की आम्ही भाजपला बिनशर्त पाठिंबा देतोय. तर त्याच्या मागे नेमकं काय घडलं होतं, काय कारणं होती हे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सांगावं. ठाण्यात रेमंड कंपनीच्या हद्दीत असलेली मौजे पाचपाकाडी येथील सर्वे नंबर 127 क्षेत्र या जमिनीचे सन 1930-31च्या 7/12 उतार्यावर वारस हक्कानं आदिवासी कुळाच्या नावावर असताना ही जमीन बेकायदेशीररित्या बळकावून गगनचुंबी इमारतींचे इमले बांधणाऱ्या रेमंड कंपनी विरोधात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलाय. आज ठाण्यातील शासकीय निवासस्थानी जमिनीचे मालक आदिवासी बांधवांना सोबत घेऊन पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांकडे न्यायाची मागणी करत होते. यावेळी आदिवासी शेतकरी सुरेश अर्जुन भुयाळ आणि गणपत आबाजी बोडके यांचे संपूर्ण कुटुंबही उपस्थित होते. या जमिनी सुरेश अर्जुन भुयाळ आणि इतर आदिवासी खातेदारांचे पूर्वज
कृषक दिनापूर्वीपासून कसं होते हे सिद्ध होते. आज मी ते संरक्षित कुळ म्हणून या सर्व वारसांची नावं प्रस्तुत जमिनीस आजही दाखल आहेत. असं असताना त्यांच्या पूर्वजांचे अशिक्षितपणाचा आणि अडाणीपणाचा फायदा घेऊन गणपत आबाजी बोडके जमीन मालक यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता ही जमीन रेमंड वूलन मिल लिमिटेड कंपनी यांना 30 जून 1960 रोजी विक्री केली आणि त्यानुसार गावी फेरफार क्रमांक 1982 1 फेब्रुवारी 1961 रोजी नोंदवण्यात आला. या विक्री व्यवहाराच्या वेळी त्यांचे पूर्वज जमीन कुळ कायद्यानं कसत होते आणि त्यानंतर आजही ही जमीन वारसांच्या नावं असून कब्जा हक्कात आहे. ते वारस कृषीदिनीस कुळ खरेदीदार म्हणून जमिनीस मालक झाले आहेत. ते आदिवासी असल्यानं या जमिनींचे हस्तांतरणास बाधा आहे. त्यामुळे झालेली विक्री व्यवहार बेकायदेशीर झाल्याचं नमूद केले. त्यानंतर देखील या जमिनीपैकी सर्वे नंबर 127-129-1 ही जमीन रेमंड वूलन मिल यांनी सुनीतादेवी सिंघानिया हॉस्पिटल ट्रस्ट यांना 99 वर्षांच्या भाडेकरारानं दिली आहे. भाडेकराराची नोंद गावी फेरफार क्रमांक 3833 19 ऑक्टोबर 1992 रोजी घेण्यात आली आहे. यामध्ये फेरफारात इतर हक्कांमध्ये रामा उंद्र्या आणि इतर आदिवासी खातेदारांचे पूर्वज यांचे नाव असून या नावाला बाधा न येता नोंद केली असं फेरफारात स्पष्टपणे नमूद आहे. त्यामुळे त्यांचे पूर्वज आणि त्यानंतर ते सर्व आदिवासी खातेदार या जमिनीचे कायदेशीर मालक असल्याची माहिती त्यांनी दिली. आदिवासी खातेदारांच्या तसंच कुळांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र शासनानं जमीन महसूल अधिनियम 1966चं कलम 36 आणि 36A दाखल करून आदिवासींना कायद्यानं संरक्षण दिले. आदिवासींनी धारण केलेल्या जमिनी हस्तांतर करण्यावर शासनानं महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अन्वये काही निर्बंध घातलेत. तरी देखील आदिवासींच्या मालकीच्या जमिनींवर बिगर आदिवासी यांच्याकडे जाण्यास खंड पडला नाही. त्यामुळे शासनानं आदिवासींच्या हिरावून घेतलेल्या जमिनी जाऊ नयेत आणि बिगर आदिवासींकडे गेलेल्या जमिनी आदिवासींना परत करण्यासाठी महाराष्ट्र अधिनियम आणि विधी अधिनियम 1972 तसंच महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करण्याची तरतूद केली आहे. या कायद्यात आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासी यांच्याकडे हस्तांतरित होण्यावर कडक निर्बंध घातलेत. तरीही जमीन कुळ वहिवाटीनुसार मूळ आदिवासींच्या जमिनी त्यांच्या वारसांना मिळाव्यात या न्याय मागणीसाठी आदिवासी शेतकरी सुरेश अर्जुन भुयाळ आणि गणपत आबाजी बोडके यांच्या पाठीशी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संघटना उभी राहिली असून संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. तसंच या शेतकऱ्यांना वेळीच न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशाराही सांबरे यांनी दिला आहे. होत आहे किती वर्षापासून हा संपूर्ण प्रकार सुरू आहे? हा प्रकार जवळजवळ 2007 पासून प्रकार चालू आहे आणि 2007 पासून आम्ही केसेस केलेले आहेत कंपनीवरती. पण आपल्या शासनाने माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी जे आमच्या ज्या केसेस होत्या त्या प्रलंबित ठेवल्या आणि रेमंडच्या केस अगोदर चालवून चुकीचे निर्णय आमच्या विरोधात देऊन आम्हाला उगाचच कोर्ट कचेरीमध्ये अडकून ठेवलेलं आहे आम्हाला आणि आम्हाला न्याय देत नाहीत. आमच्याकडे पुरावे असताना आमचे पुरावे बघितले जात नाहीत. अशा प्रकारचे कोर्ट पण आमच्यावर अन्याय करायला लागलेले आहे. किती सालपासूनचे पुरावे? आमच्याकडे 100 वर्षाचे पुरावे आहेत त्या जमिनीचे. आता तुमची काय मागणी आहे? आमच्या जमिनी आम्हाला परत मिळाल्या पाहिजेत. कायद्याप्रमाणे जे संविधानाने आम्हाला हक्क दिलेत ते संविधानाचे हक्क आम्हाला मिळाले पाहिजेत आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आमचे जे काही कायदे आहेत आदिवासी कायदे, आता 2 कायदे आमचे बनवलेले आहेत. त्या 2 कायद्यांनी आम्हाला त्या जमिनी प्रस्थापित करणं आहे सरकारला. पण आमच्याच बिल्डिंगवरती शेतजमिनीवर ह्यांनी बिल्डिंग बांधली कशी काय? अजूनपर्यंत त्या बिनशेती झालेल्या नाहीत जमिनी आणि ह्याच्या नावावर झाल्या कशा त्या जमिनी रेमंड कंपनीच्या. आणि तहसीलदारनी शेरे मारून असं हे केलं आहे, कुळाला बाधा न येता त्याच्यानंतर 40-30चा फेरफार 2000 साली झालेला आहे. आता त्याचं वाचन केलं तर त्याच्यामध्ये सर्व लिहिलेलं आहे. कुठल्याही परवानग्या न घेता खाजगीत ह्या जमिनी लाटलेल्या आहेत
आता खाजगीत ह्या जमिनी कशा मागणी काय तुमची पुढच्या जमीन? आमची मागणी हीच आहे का आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आमच्या जमिनी आम्हाला प्रस्थापित कायद्याप्रमाणे झाल्या पाहिजेत आमच्याकडे. ओके. मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकाचा मैं घर घर जाके काम करती हूँ. मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा. फिर हम गांव चले गए. फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई. उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए. उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए. हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया. मिशन इंद्रधनुष. जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या ठाण्यातील श्री भवानी चौकातील नवरात्र उत्सवात जन्मभूमी श्री राम मंदिर लोकार्पण महापर्वाची पूर्वसंध्या म्हणून दुर्गेश्वरीचा दरबार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम मंदिर स्वरूपात भाविकांना अनुभवास मिळणार असल्याची माहिती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे. टेंभीनाका येथील नवरात्र उत्सव जगातील अनेक देशात प्रसिद्ध आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जय अंबे मां सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून सुरू केलेल्या या नवरात्र उत्सवाचा नावलौकिक दिवसेंदिवस वाढत आहे. दिघे साहेबांनंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा आजतागायत त्याच उत्साहात सुरू ठेवली आहे. टेंभीनाका येथील दुर्गेश्वरीच्या दर्शनासाठी तसंच येथील देखावा पाहण्यासाठी अनेक राज्यातील देवी भक्त दरवर्षी येत असतात. भव्य दिव्य आरास हे या उत्सवाचं खास वैशिष्ट्य. यावर्षी श्री राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वसंध्येचं औचित्य साधून श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. नागर शैलीवर आधारित हे मंदिर पूर्णपणे फायबर ग्लास, स्टील, लाकडी फळ्या, ऑइल पेंट आदी सामुग्रीचा प्रामुख्याने वापर करण्यात येणार आहे. या मंदिराची आरास सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक अमन विधाटे साकारत असून हे मंदिर उभारण्यासाठी पुणे, कराड, शहापूर, भांडूप, जोगेश्वरी आणि टेंभीनाका अशा 6 ठिकाणी काम सुरू आहे. अंदाजे 350 कुशल तर अनेक अकुशल कामगार अहोरात्र यासाठी मेहनत करतायत. प्रामुख्यानं यामधील काम हे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि कलकत्ता येथील आहे. मंदिराचा मुख्य गाभारा 40 बाय 40 फूट इतक्या मोजमापाचा असून त्याची उंची आणि छताचा आतील भाग नक्षीकामानं नटलेल्या छत्री आकाराचा आहे. यामध्ये दशावतार सोबतच विठुमावली आणि श्री सत्यनारायणचं भाविकांना दर्शन होणार आहे. सभामंडप नागर शैलीच्या अप्रतिम शिल्पकलेची ओळख पटवून देणारी असणार असल्याचंही खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. तर बाहेरील बाजूस 6 फूट उंचीचे 2 गरुड स्वागतासाठी उभे असतील, तर 7 छोटे मोठे कळस, एक मुख्य कळस उभारण्यात येणार असून भगव्या ध्वजासह मंदिराची भव्यता कायम करत 10 फुटाची उंची गाठण्याचा प्रयत्न करतील. बाहेरील रोडवरील मुख्य कमानी वानरसेनेचं दर्शन घडवणार असल्यामुळे आपण श्रीरामाच्या नगरीत असल्याची निश्चितच अनुभूती भाविकांना होईल, असंही खासदार श्रीकांत शिंदे यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेली नवरात्रोत्सवाची ही परंपरा अव्याहत चालू राहावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिवसैनिक अगदी हिरिरीने काम करत आहेत. दरवर्षी या उत्सवाची शोभा अधिकाधिक वाढत असून निरनिराळ्या क्षेत्रातील व्यक्तींचं तसंच ठाणेकरांची साथ आम्हाला मिळत असून सर्वांनी या नवरात्र उत्सवात सहभागी होऊन या उत्सवाची शोभा वाढवावी असं आवाहन जय अंबे मां सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या वतीनं करण्यात आले. सरकारनं दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 50 दिवसात धनगर आरक्षणाची अंमलबजावणी न झाल्यास महाराष्ट्रात उद्रेक होईल असा इशारा यशवंत सेनेनं दिला आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी महाराष्ट्रभर विविध आंदोलनं आणि निदर्शनं झाली. चोंडीमध्ये तर 21 दिवसांचं उपोषण झालं.
त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण करावं, अन्यथा एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही असा अल्टिमेटम यशवंत सेनेचे प्रमुख माधवभाऊ गडदे यांनी शुक्रवारी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिलाय. यावेळी उपाध्यक्ष व्यंकटराव नाईक, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख राजेश तांबवे, कोषाध्यक्ष बाळासाहेब मोटे, प्रवक्ते अमोल पांढरे, पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय काळे, मुंबई जिल्हा प्रमुख सचिन वनमाने, नवी मुंबई जिल्हा प्रमुख अभिजित कोकरे, ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा ज्योती भंडारे आदीही उपस्थित होते. महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसूचित जमाती आरक्षणासाठी लढा सुरूच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत नमूद केल्यानुसार धनगर आणि धनगड ही एकच जात आहे. 2014ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं. त्यावेळी दरवर्षी 1000 कोटींचा निधी धनगर समाजाच्या प्रगतीसाठी जाहीर केला. 13 GR निघाले, परंतु अद्याप ठोस निर्णय पदरी पडला नाही. आत्ताच्या सरकारमध्ये आश्वासक चेहरा असलेले एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांमधून मुख्यमंत्री झालेत. त्यांच्याकडून धनगर समाजाला अपेक्षा आहेत. त्यामुळे ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांना विनंती करायला आलो असून या संबंधात आपण आवाज उठवत असल्याचं यशवंत सेनेचे माधवभाऊ गडदे यांनी सांगितलं. चौंडी येथे उपोषणादरम्यान सरकारनं 50 दिवसात धनगर समाजाच्या मागण्या मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याची अंमलबजावणी व्हावी अशी आग्रही मागणी माधवभाऊ गडदे यांनी लावून धरली आहे. आदिवासी आणि धनगर हा वाद राजकीय लोक पेटवत आहेत. तुमचा आमचा वाद नाही. तुम्ही तुमच्या मार्गानं आंदोलन करा, आम्ही आमच्या मार्गानं आंदोलन करतोय. उगाच आमच्या अंगावर येऊ नका, असंही गडदे यांनी सांगितलं. धनगर समाजाच्या एकशे आरक्षणाच्या विषयामध्ये महाराष्ट्रामध्ये रणधुमाळी चालू आहे. एवढ्या प्रचंड प्रमाणात मराठा समाज, धनगर समाज आक्रमक झालेले आहे. आदिवासी रस्त्यावर उतरत आहेत. ठाण्यामध्ये याचं एकमेव कारण आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे ठाणे जिल्ह्याचे आहेत. सर्वसामान्य कार्यकर्ता होते, ते आज महाराष्ट्र मुख्यमंत्री पदावर पोहोचले. त्यांना तळागाळातील सर्व कार्यकर्त्यांची व्यथा माहिती आहे, म्हणून ठाण्यामध्ये खास त्यांना 50 दिवसाचं अल्टिमेटम दिले. त्यांना सांगायला मी आठवण करायला इथं आलो आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. देवेंद्र फडणवीस असतील, शरद पवार असतील, या सर्वांनी हस्तक्षेप केला, परंतु अजूनही देखील मार्ग जो आहे तो निघालेला नाही. काय वाटतंय का तरी? त्यांना मार्ग काढायचाच नाहीये. देवेंद्र फडणवीस अत्यंत खोटारडा माणूस राजकारणामधला. यांनी 2014ला सत्तांतर सत्ता मिळाला म्हणून धनगर समाजाला अतिशय आश्वासनं दिली. 2014ला 1 महिन्यात करू, पहिल्या अधिवेशनात करू, 1 वर्षात करू, 30 लावला, 5 वर्ष वेळ काढला. आताही सत्ता इंडिरेक्टली तोच चालवतोय. देवेंद्र फडणवीस आणि धनगर समाजा द्यायची जर इच्छा असती तर आम्हाला कधी मिळाला असतं. पण तो काय राजकारण काय चाललंय की धनगर समाजाला आरक्षण द्यायचं नाही. धनगर समाज पोपट उचलायचे आणि त्याला पद द्यायचे, बाजूला बसवायची. आता धनगर समाज ते सहन करणार नाही. धनगर समाजाला आरक्षणच हवं आहे आणि जो देईल त्याच्या मागे धनगर समाज जाईल. काय वाटतंय त्यांच्यामुळे तुम्हाला आरक्षण मिळेल?